नमस्कार मित्रांनो, वैशालीज क्लास चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेली आहे नाम वाक्य 20। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सार्थक हुशार मुलगा आहे। या वाक्यामध्ये मित्रांनो दोन नाम आलेले आहे। पहिलं सार्थक आणि दुसरं म्हणजे मुलगा। या पुढचं वाक्य पाहूयात। कुत्रा उड्या मारतो। या वाक्यामध्ये कुत्रा हे नाम आलेले आहे। मला बागेत जायला आवडते। या वाक्यामध्ये बागेत हे नाम आहे। कीर्ती सुंदर गाते। या वाक्यामध्ये कीर्ती हे नाम आहे। घड्याळ गोल आहे। या वाक्यामध्ये घड्याळ हा शब्द नाम दर्शवतो। पुढील वाक्य पाहूया। नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे। या वाक्यामध्ये नागपूर आणि संत्र्यांसाठी ही दोन शब्द नाम आहेत। चिंच आंबट असते। या वाक्यामध्ये चिंच हा शब्द नाम आहे। पुढील वाक्य पाहूयात। बैलाला दोन शिंगे असतात। या वाक्यामध्ये मित्रांनो बैलाला आणि शिंगे याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, म्हणजे ही दोन नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत। पुढचं वाक्य पाहूयात। हा 7वीचा वर्ग आहे। या वाक्यामध्ये वर्ग हा शब्द नाम आहे। पुढे पाहूयात। माझे गुरुजी हुशार आहेत। या वाक्यामध्ये गुरुजी हे नाम आहे। सर्वांनी शुद्ध पाणी प्यावे। पाणी हे नाम आहे। पुढील वाक्य पहा। हिमालय पर्वत उंच आहे। या वाक्यामध्ये हिमालय व पर्वत हे दोन शब्द आपल्याला नाम म्हणून या ठिकाणी वापरलेले पाहावयास मिळतात। पुढचं वाक्य आहे। मला खूप आनंद झाला। या वाक्यामध्ये आनंद हा शब्द नाम आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। या वाक्यामध्ये मित्रांनो दोन शब्द नाम आहेत। पहिलं मुंबई आणि दुसरं आहे महाराष्ट्र। चला पुढचं वाक्य पाहूयात। उसापासून साखर मिळते। या ठिकाणी उसापासून आणि साखर हे दोन नाम आहेत। विराट उंच आहे। या वाक्यामध्ये विराट हे नाम आहे। मी शाळेत जातो। या वाक्यामध्ये शाळेत हे नाम आहे। पुढचं वाक्य आहे। ती हुशार मुलगी आहे। या वाक्यामध्ये मुलगी हे नाम आहे। स्नेहा वेगात धावते। या वाक्यामध्ये स्नेहा हे नाम आहे। पुढचं वाक्य आहे। पिकलेला आंबा गोड लागतो। या वाक्यामध्ये आंबा हे नाम आहे। शेवटचं 20वं वाक्य आहे। प्रिया गाणे गाते। या वाक्यामध्ये प्रिया हे नाम आहे। मित्रांनो, जाता जाता तुमच्यासाठी अतिशय सोपा स्वाध्याय या ठिकाणी आहे। या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवायचं आहे। प्रश्न आहे। परी खेळते। या वाक्यामध्ये जे नाम आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। मी तुमच्या उत्तराची वाट पाहते। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।